दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा. सगळे ही संसारी नेहमी उद्विग्न असतात. त्यांच्या मनाचं पूर्ण समाधान झालेलं कधीही दिसत नाही. कारण ह्या असत्य मिथ्या अशा प्रकारच्या विषयामध्ये त्यांची आणखी बुद्धी गुंतवून राहिली. ती त्यांच्या मनाप्रमाणे मिळत नाही, पण नेहमी दुःखी आहे. अशा घरामध्ये संसारामध्ये राहण्यापेक्षा हे सगळं घरदार सोडून देऊन वनामध्ये जाऊन भगवान श्रीहरी त्यांची भक्ती करावी हे मला उत्तम वाटतं. हे माझं ध्येय आहे. नारद सांगतात धर्मराज, पहिलाच प्रसंग होता तो. पहिलीच भेट झाली प्रल्हादाची. प्रल्हादाच्या मुखातून हे ऐकायला मिळालं, हरीची भक्ती करावी. हसला हिरण्य. लहान मुलगा आहे म्हणा. गुरुजींना सांगितलं, गुरुजी मुलाकडं लक्ष द्या बरं, सगळी मुलं तुमच्या ताब्यात आहे, दैत्यांची मुलं. त्यांच्या मनामध्ये हे असले विचार उत्पन्न होऊ नये, तिकडं तुमचं लक्ष पाहिजे. गुरुजी त्या प्रल्हादाला घेऊन घरी आले. बैस म्हणाले, का रे प्रल्हादा, खरं सांग, हरीची भक्ती करावी असं तुला कुणी सांगितलं? दैत्य कुलामध्ये जन्माला येऊन अशी बुद्धी तुला कशी, विपरीत बुद्धी का? हा तुझा बुद्धिभेद कोणी येऊन मुद्दाम केलेला आहे का स्वतः तुझा असंच वाटतो? सांग म्हणाले. प्रल्हादजी म्हणाले, गुरुजी, हा आपला आणि हा शत्रू पक्षाचा हे माझ्या मनामध्ये कधीही येत नाही. भगवंताच्या मायेचा हा प्रभाव आहे. भगवंताकडे ज्याचं लक्ष लागलेलं आहे त्याच्या मनामध्ये असा भेद येत नाही. तो सर्वांचा आत्मा परमात्मा आहे. ब्रह्मादिक देव आणखी ज्याची आज्ञा पालन करता आहे, त्यांनी सांगितल्याप्रमाणे ब्रह्मादिक देव सुद्धा आचरण करता आहे. तो सर्वांतर्यामी परमात्मा माझा बुद्धिभेद करतो आहे, दुसरा कोणी नाही. माझं अंतःकरण त्याच्याकडं त्याच्या इच्छेनं जात आहे. मी सुद्धा नाही, माझ्या प्रयत्नानेही जात नाही किंवा दुसरा कोणीही मला सांगणार नाही, असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. पूर्ण ज्ञान आहे आणि भक्ती आहे. ज्ञानी भक्त आहे प्रल्हाद. ध्रुव सुद्धा मोठाच आहे, पण त्याच्या मनामध्ये ती वासना होती. त्या वासनेमुळे त्याला आणखी त्या ध्रुवपदावर जाऊन राहावं लागलं. पश्चाताप त्याला झालेला आहे. प्रल्हादजी जन्मापासून आणखी असे ज्ञान संपन्न होत. रागावले गुरुजी त्याला काहीतरी आणखी भीती वाटावी, धरायला पाहिजे, आपली भीती त्याला वाटायला पाहिजे. म्हणून गुरुजी म्हणाले, कोणा रे तिकडं छडी घेऊन या, याला आज मला दंड करायचा आहे. दैत्यांच्या या चंदनासारख्या वंशामध्ये जन्माला येऊ आणि वंशाच्या विरुद्ध हा वागतो आहे. रागावले त्याला थोडी भीती दाखवली आणि पुन्हा पूर्वीप्रमाणे त्याला शिक्षण देण्याचं कार्य चाललेलं आहे. धर्म, अर्थ आणि काम तीन पुरुषार्थ फक्त दैत्यांच्या समोर आहेत. मोक्ष पुरुषार्थाचा विचारच नाही आहे. कारण सगळं खरं आहे, जग असत्य आहे. आपण प्रयत्न करायचा, आपण सुख मिळवायचं, दुःख दूर करायची आपल्या प्रयत्नाने, एवढंच त्यांना माहिती आहे. विनाशी सुख आहे असे ना, पुन्हा प्रयत्न केला म्हणजे पुन्हा मिळवू शकतो की आपण. देवाना पुन्हा जिंकायचं, पुन्हा स्वर्ग मिळवायचा, त्याचा कंटाळा त्यांना येत नाही. धर्मार्थ काम हे सारखे चालू आहे. पुन्हा एके दिवशी राजपुत्राला प्रल्हादाला घेऊन ते गुरुजी राजवाड्यामध्ये आले. आल्याबरोबर प्रल्हादजींनी हिरण्यकशिपूला साष्टांग नमस्कार केलेला आहे. मातृदेवो हो, पितृदेवो हो, हे सगळं त्यांच्या लक्षात आहे.
प्रेमाश्रू हिरण्यकशिपूच्याही डोळ्यातून वाहत त्याला जवळ घेतलं मांडीवर. आणखी विचारलं, बाळ प्रल्हाद अनुच्चतांता सहीदं किंचिदुत्तमं. इतके दिवस तू गुरुजीच्या जवळ शिकलास प्रल्हादा, तुझं उत्तम शिक्षण कोणचं झालेलं आहे तेवढं मला सांग बाळ. त्यांनाही काही भीती नाही. प्रल्हादजी म्हणाले, राजे साहेब, श्रवणं कीर्तनं विष्णू स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनं इति पुंसार्पिता विष्णु भक्तिश्चे नवलक्षणा क्रियते भगवत श्रद्धा तन्मन्ये अधीतमुत्तमम्. काय कोणचा उत्तम अभ्यास आहे सांगू पिताजी? भगवान विष्णूंची नवविधा भक्ती ही करता आली पाहिजे. 9ही प्रकारची भक्ती करण्याकडे ज्यांचं लक्ष लागलेलं आहे ते मोठे भक्त आहेत. आणि ती सुद्धा ईश्वरार्पण बुद्धीनं झालेली आहे. कर्तृत्व अभिमान धारण करून भक्ती होऊ नये. बुद्धीला प्रेरणा करणारा भगवान श्रीहरी आहे. त्याच्या प्रेरणेप्रमाणे माझ्या हातून ही सेवा घडती आहे अशी भावना ठेवून झाली. हेच अध्ययन आहे. जन्माला येऊन शिकायचं, एवढंच शिकायचं आहे. तेवढंच मी शिकलो पिताजी. अतिशय रागावर आहे. हरीची भक्ती माझा शत्रू तो हरी माझ्या भावाला मारणार, त्याची भक्ती माझा मुलगा करतोय. आणि त्या गुरुजींच्या वरती रागावला. का हो गुरुजी, काय माझ्या मुलाला हे शिकवलं तुम्ही? तुम्हाला पूर्वी एकदा ताकीद केली होती, शत्रू पक्षाचे हेर या ठिकाणी येत असतील, तुमचं लक्ष नाही, त्यांनी या बालकाचा बुद्धिभेद केलेला. कोणत्याही वेशामध्ये आणखी शत्रूचे लोक येऊन त्यांनी या मुलांची बुद्धी बिघडलेली आहे. पण त्यावेळी त्या गुरुपुत्रांनी सांगितलं, राजे साहेब रागावू नका, मी याला काय शिकवलं बाकीच्या मुलांना विचारा, त्याप्रमाणे यालाही मी शिकवलं. पण ही अशी जी भगवत भक्ती करावी अशी बुद्धी ही नैसर्गिक आहे, जन्मापासून आहे. मी काय करणार? गुरुजींचं भाषण ऐकल्यानंतर त्यांनी त्या प्रल्हादाला विचारलं, गुरुजींनी तुला हे शिकवलं नाही ना, मग ही बुद्धी तुला कशी उत्पन्न झाली? अमंगल बुद्धी, ईश्वराची भक्ती, हरीची भक्ती करणार. प्रल्हादजी म्हणाले, राजे साहेब, भगवंताची भक्ती दुसऱ्याच्या सांगण्याने होत नाही म्हणाले, किंवा स्वतःच्या प्रयत्नानेही करता येईल. घरामध्ये, विषयामध्ये, संसारामध्ये ज्यांचं मन गुंतवून राहिलेलं आहे, मनावर इंद्रियावर ज्यांचा ताबा नाही, पुन्हा पुन्हा तेच विषय आणखी भोगायचे, तेच सुख घ्यायचं, इकडं ज्यांचं लक्ष आहे त्यांची बुद्धी कृष्ण भक्तीकडं जात नाही. खरा स्वार्थही त्यांना समजत नाही. म्हणाले, ईश्वराची भक्ती केल्यानंतर किती स्वार्थ मिळतो, सिद्ध होतो हेही त्यांना कळत नाही. बाह्य विषयाकडंच त्यांचं अंतःकरण इंद्रिय ही सगळी जाता आहे. एका आंधळ्याच्या पाठीमागून त्याच्या खांद्यावर हात ठेवून दुसरा आंधळा निघाला, तिसरा आंधळा निघाला, तशी स्थिती या सर्व जगाची झालेली आहे. परमेश्वराची सेवा करण्याची बुद्धी त्यांना कधीही उत्पन्न होणार. श्रेष्ठ भगवत भक्तांची कृपा झाली, त्यांचा अनुग्रह झाला तरच आणखी ही भगवत भक्ती चित्तामध्ये उत्पन्न होईल, याशिवाय नाही होणार. स्पष्ट सांगितलं प्रल्हादजी. अतिशय रागावला हिरण्यकशिपू मांडीवर घेतलेल्या त्या मुलाला त्याने कुसळ आणि समोर मोठा चौक होता, त्या चौकामध्ये त्याला फेकून दिलेला आहे. राक्षसानं आज्ञा केली, वध्यताम आश्रयम वध्या, राक्षसो याला ठार मारा म्हणा. माझ्या बंधूचा ज्याने नाश केला, आपल्या चुलत्याला ज्याने मारलं, त्याची भक्ती करतोय हा आमचा नाही आहे. आमच्या विरुद्ध वागणारा आमचा नाही आहे. केवढा अहंकार आहे. पुत्र प्रेम आहे, पण पुत्रापेक्षा सुद्धा अहंकाराने व्याप्त झालेला मुलाचं प्रेम निघून गेलं.
5 वर्षाचं हे कार्ट आमच्या मनाची आमच्या प्रेमाची याला जर कल्पना नाही तर आम्हालाही असे जळून नाही मारून टाकावे. सर्वही उपाय हंतव्य, वाटेल ते उपाय करा. ते सगळे राक्षस होते, त्यांची बुद्धी दयाविया काही नाही. त्रिशूळ खडग स्वामीची आज्ञा झाली. सगळे आणखी दैत्य धावत धावत आलेल्या खाली पडलेला प्रल्हाद त्याच्या अंगावर शस्त्रप्रहार सारखे करतायत. गदा मारतायत, त्रिशूळ मारतायत, तलवार मारतायत. परंतु धर्मराज परे ब्रह्मणे अनिर्देशे भगवत अखिलात्मने युक्तात्मने अपरा आसन अपुण्यसेव सत्क्रिया. परमात्म्याचं अखंड चिंतन मनामध्ये चाललेलं आहे. मृत्यूची भीती नाही, मग हिरण्यकशिपूची कसली भीती. भगवंताचं अखंड स्मरण करणारे प्रल्हादजी यांच्या अंगावर इतके शस्त्र प्रहार झाले परंतु केसालाही धक्का लागले. दैत्य दमले शेवटी, पण प्रल्हादाचा नाश झाला. प्रल्हादजी उठून बसलेले आहे. भगवंताचं नामस्मरण चाललेलं आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न विश्वनाथ मुकुंद विष्णू भगवान नमस्ते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न विश्वनाथ मुकुंद विष्णू भगवान नमस्ते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न विश्वनाथ मुकुंद विष्णू भगवान नमस्ते. हरे नमः हरे नमः. दैत्यराज त्रैलोक्याचा राजा आहे. कोणीही त्याची आज्ञा उल्लंघन करत नाही. शस्त्रास्त्रांनी आपण याला मारू शकू असं त्याला वाटत होत, पण इतके शस्त्रप्रहार करून हा जिवंत राहिलेला. आपल्या शक्तीपेक्षा मोठी शक्ती काही आहे काय अशी थोडीशी जाणीव त्याच्या मनामध्ये, पण ती खरी ठरली नाही. श्रीमंत पुरुष जे आहे त्यांना सद्बुद्धी होती, अहंकारी पुरुषांना पण ती टिकत नाही. लगेच त्या गुरुपुत्रांनी येऊन सांगितलं, राजे साहेब चिंता कशाला करता, आपण त्रैलोक्य सगळं आपल्या ताब्यामध्ये आपण आणलेलं आहे ना, हा काय करणार. गुरुजी शुक्राचार्य लवकरच येतील, त्यांना विचारून आपण पुढचा संबंध विचारतो. शाला वरुणपाशामध्ये बांधून ठेवा असं सांगितलं गुरुजींनी. हिरण्यकशिपूने सांगितलं, ह्याला तुमच्याच वाड्यामध्ये घेऊन चला, माझ्या डोळ्यासमोर नको, काहीतरी पहा, उपदेश करून बुद्धी बदला याची. त्याने सगळं हाच उपदेश, धर्म कसा आहे, अर्थ कसा आहे, काम कसा आहे, हे सगळे उपदेश केले. नम्र आहेत प्रल्हादजी. गुरुजींच्यावर रागावले नाही आणि पित्यावरही रागावले, पण त्यांचं शिक्षण मात्र पसंत नाही. ईश्वर भक्तीकडे यांचं लक्ष नाही. एके दिवशी गुरुजी काही कार्याकरता बाहेर गेलेले आहे. सगळी मुलं, त्यांना बरं वाटलं, आपण आता खेळूया म्हणाले, खेळण्याकरता निघाले. प्रल्हादजींच्या अंतःकरणामध्ये दया उत्पन्न झाली. बिचारे किती जन्म घेत आहेत सारखे, पुन्हा आणखी खेळण्याकडे लक्ष आहे. त्यांना काहीतरी मार्गदर्शन करावं, त्यांचा उद्धार व्हावा अशा इच्छेनं प्रल्हादजी सांगतायत, मित्र हो, माझ्या जवळ येऊन बसा म्हणा, तुम्हाला काही सांगायचंय आज मला. सर्वांच्या मनामध्ये प्रल्हादजींच्या बद्दल अत्यंत आदर आहे. दैत्यांना सगळ्यांना आणखी आदर उत्पन्न झाला. प्रल्हादाला मृत्यू आला नाही इतक्या शस्त्रप्रहार करून, त्यामुळे दैत्यांना सुद्धा भीती न का होईना
आदर निर्माण. हिरण्यकशिपू नाही. सर्व मुलं येऊन बसलेली आहेत आणि प्रल्हादजींनी त्यांना उपदेश केले. हरिभक्तीचं महात्म्य त्यांना सांगितलं. आत्मानात्म विवेक जो आहे तो करून दाखवलेला आहे. हरिभक्ती तुम्ही करा बाबांनो. पुढं करू की पुढं नाही म्हणा. कौमार आचरेत प्राज्ञो धर्मान भागवताने दुर्लभम मानुषेन जन्म तरपी अद्धो समर्थदम. हा मनुष्य जन्म हे शरीर मिळालेलं आहे हे फार दुर्लभ आहे. मिळालेलं आहे म्हणून तुम्ही आणखी असावध राहू नका. हे केव्हा पडेल याचा नियम नाही आहे. परंतु परमपुरुषार्थ मोक्ष देण्याचं सामर्थ्य या शरीरामध्ये आहे. भगवान श्रीहरीची भक्ती तुम्ही करा. पुढं केव्हा तरी म्हातारपणी केव्हा तरी हरिभक्ती करू, आत्मानात्म विचार ऐकू, चिंतन करू असं नाही म्हणाले. पुढं काय बुद्धी होणार. सर्व जन्म जर या संसारामध्ये तुमचं मन गुंतवून राहिलं, आणखी ते सगळे विषय जर तुमच्या मनामध्ये राहिले, शेवटी हे विषयापासून तुम्ही बाजूला कसं व्हाल म्हणा. मनात सगळ्या विषय वासनात भरलेल्या राहणार, तुम्ही हरीकडे जाऊ शकणार. सावध राहिलं पाहिजे. 100 वर्ष आयुष्य जास्तीत जास्त मिळेल असं आपण गृहीत धरू म्हणाले. पण 100 वर्षापैकी 50 वर्षाचं आयुष्य झोपेमध्ये जात आहे हा विचार तुम्ही केलाय का. राहिलेली 50 वर्ष बालस्तावत क्रीडासक्त, तरुणस्तावत तरुणी रक्त, वृद्धस्तावत चिंतामग्न, परे ब्रह्मणी कोपी न लग्न. अशी स्थिती आहे ना. विचार करा बाबा. बालवयामध्ये खेळायचं, तरुण वयामध्ये विषय भोग घ्यायचे आणि वृद्धावस्थेमध्ये याचं कसं होईल, त्याचं कसं होईल, हे कसं होईल, ते कसं होईल चिंता करण्यात संपलं. परमात्म्याचं चिंतन केव्हा करावं म्हणाले. हा विचारच नाही आहे. किंवा हा सगळा विचार तुम्ही करा. आम्ही दैत्य आहोत, आम्हाला भक्ती करण्याचा अधिकार नाही असं समजण्याचं कारण नाही म्हणाले. भगवंताला भक्तीशिवाय काहीही प्रिय नाही आहे हे तुम्ही समजून घ्या. त्याला दुसरं काही लागत नाही. चांगल्या कुळामध्ये जन्म पाहिजे, चांगलं ज्ञान पाहिजे, चांगलं हे काही लागत नाही. नंतर त्यांनी मला हे ज्ञान नारदांनी दिलं म्हणाले. सांगतायत प्रल्हादी. त्या मुलाने विचारलं प्रल्हादा, अंतःपुरामध्ये राहणारा तू आणि नारद केव्हा भेटले तुला. प्रल्हादजी सांगतो, आमचे पिताजी ज्या वेळेला तपश्चर्या करण्याकरता मंदराचल पर्वतावर गेले त्यावेळी सर्वही देवांनी आमच्या राजधानीवर येऊन हल्ला केला म्हणाले. अनेक दैत्य त्यांनी मारले, पळून गेले दैत्य. माझी माता गर्भिणी होती, मी तिच्या उदरामध्ये होतो. तिला आणखी इंद्र धरून घेऊन चाललेला आहे, स्वर्गलोकाला घेऊन जायचंय. माझ्या आईला ती घाबरली. काय होईल. इतक्यात नारद महर्षी दिसले इंद्राला. नारदाने इंद्राला विचारलं, का रे, ह्या स्त्रीनं तुझं काय केलंय. हिरण्यकशिपू तुमचा वैरी आहे, ह्या स्त्रीला कशाला धरलंस. तिला सोडून दे म्हणाले. इंद्राने सांगितलं, ऋषी महाराज ही सध्या गर्भिणी आहे. त्या दैत्य राजाचं हे आणखी हा गर्भ आहे. ही प्रसूत होईपर्यंत माझ्याजवळ मी ठेवणार आहे आणि मुलगा झाल्यानंतर त्याला मारून मग याला मी सोडणार. देवांचा राजा इंद्र, त्याचे हे विचार आहे. नारद सांगतायत, राजा देवांचा राजा असो कोणी असो, स्वार्थापुढं काही नाही. सद्विचार कोणाच्या मनात येते, दुर्विचार कोणाचे काही सांगता येत. नारद म्हणाले, इंद्रा अरे हा कोण आहे तुला माहिती आहे. हा अत्यंत पुण्यशील भगवंताचा मोठा भक्त आहे म्हणाले. हा गर्भात असलेला याचा तू नाश करू शकणार नाही. सोडून दे या स्त्रीला.
देवऋषींची आज्ञा झाली. सोडून दिलं माझ्या मातेला. प्रल्हादजी सांगतायत, मित्र हो, प्रदक्षिणा नमस्कार करून इंद्र हा सर्व लोकाला गेलेला आहे. माझ्या आईला घेऊन नारद महर्षी आश्रमामध्ये. तिला सांगितलं, बाई, आनंदाने निर्भयपणाने आश्रमामध्ये तू राहा. तुझा पती आल्यानंतर घरी जात. नारदांची सेवा करती आहे माझी माता, निर्भयपणाने राहिली. ऋषी सेवा करीत असताना तिला नारदाने उपदेश केला. मलाच उपदेश केलेला आहे, पण तिच्या माध्यमातून दया त्यांना उत्पन्न झाली. हा जीवात्मा, ही स्त्री आज माझ्या सान्निध्यामध्ये आलेली आहे. यांचं हित यांना समजावून सांगितलं पाहिजे. हे या अज्ञान बंधनातून मुक्त झाले. नारदांनी मला आत्मानात्म विवेक शिकवला म्हणाले. आत्मा नित्य आहे, अविनाशी आहे, शुद्ध आहे, स्वयंप्रकाश आहे. आणि बाकी सगळे शरीराधिक जे सगळे ही पदार्थ आहेत ते विनाशी आहे. वृद्धिक्षय त्यांना आहे. शरीर पुष्ट होतो, शरीर कृश होतं. हे सगळे विकार या शरीराधिकांचे. आत्म्याला काही संबंध. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या अवस्था, ह्या अवस्थेतून जावं लागतं या जीवानं. पण ह्या सर्व अवस्था ज्याला अनुभवाला येतात तो आत्मा निराळा आहे, तोच मी आहे. हे चिंतन काही हे करू शकत नाहीत ना. ह्या बुद्धीच्या ज्या 3 अवस्था आहेत त्या अवस्थेमध्येच आणखी गुंतवून पडत आहे. संसार यातच आहे. याकरता हा मुख्य उपाय आहे. गुरुशुश्रूषया भक्ता सर्व लब्धार म्हणेन संगेन साधू भक्ता राम ईश्वराराधने. गुरुसेवा करावी. जे काही आपल्याला मिळालेलं आहे ते सर्व ईश्वराला अर्पण करावं. श्रेष्ठ भगवत भक्तांची संगती करावी. भगवत कथा श्रद्धेनं श्रवण कराव्यात, वर्णन कराव्यात. निरंतर अखंड त्याच्या स्वरूपाचं चिंतन करावं. सर्व ठिकाणी परमेश्वराची भावना धारण करू. सर्वांच्या बद्दल मनामध्ये आदरबुद्धी ठेवावी. अशी वासुदेवाची भक्ती करणारा जो आहे तो आणखी त्याच्या कृपेनं या अज्ञान बंधनातून मुक्त होतो. अंतःकरणामध्ये ती भक्ती जशी जशी वाढत जाईल, देहभान नाहीस होत आहे. नेत्रातून प्रेमाश्रू वाहत आहे. नाचतो काय, गातो काय, रडतो काय, काही त्याला भाग राहत नाही. ही आणखी श्रेष्ठ अवस्था आहे. तेव्हा सर्वही पदार्थ आहे. पुष्कळ द्रव्य आहे, स्त्री आहे, पुत्र आहे, पशु आहे, शेतीवाडी आहे, नोकर चाकर आहे. पण यांच्यापासून काय सुख मिळणार? फाशी देण्याकरता मनुष्याला न्यायाला लागलेले आहे. त्याच्या पुढं सगळं आहे. काय तुला खायचं खाऊन घे, काय आणखी पाहिजे ते घे, काय त्याला त्यात आनंद वाटणार आहे हे मी जाणार आहे. ही वृत्ती मनामध्ये असल्यानंतर त्या बाहेरच्या कितीही सुखाची साधन असली तरी तिकडं लक्ष जात नाही. त्याचप्रमाणे यज्ञयाग करून मिळवलेले स्वर्गाधिक लोक सुद्धा विनाशी आहे. तेही सुख टिकत नाही आहे. एकमेकापेक्षा कमी जास्तीपणा त्या ठिकाणीही आहे. म्हणून कोणत्याही सुखाची इच्छा करू नये. फक्त भगवंताची भक्ती करावी, कृपा त्याची संपादन करावी, प्रार्थना निरंतर करावी. सर्व भूतांचा अंतर्यामी परमात्मा श्रीहरी आहे. सर्वव्यापी आहे, सर्वज्ञ आहे. कोणीही त्याची सेवा, देव असो, दैत्य असो, मनुष्य असो, यक्ष असो, गंधर्व असो, कोणीही, स्त्री असो, पुरुष असो, कोणीही त्या भगवंताची सेवा केली तरी त्यांचं कल्याण होत आहे. भगवंताला आणखी प्रिय दुसरं काही नाही. ज्ञान पाहिजे, ऋषी पाहिजे, देव पाहिजे, काही लागत नाही. दान नको, तप नको, पूजा नको, सेवा नको. प्रियते अमरया भक्त्या हरिही अन्य विडंबरम. शुद्ध प्रेम त्याला पाहिजे. रामभद्र येणार आहे. रामचंद्र वनामध्ये आलेले आहे.
ती मतंग ऋषीची भक्त असलेली शबरी रामाला देण्याकरता बोर गोळा करती आहे. झाडावरची बोर काढावी आणि आंबट आहेत का बघा, तोंडाने चाकून दाताने खाऊ ती द्रोणामध्ये भरायची आहे. रामचंद्र आल्याबरोबर नमस्कार केला. रामा, ही फळं आणलेली आहेत, ही आपण घ्या. लक्ष्मणजी पाहतायत, दात उठलेले आहेत प्रत्येकच्या फळावर. रामांच्या मनामध्ये काही हाल. त्यांनी ती फळं घेतली आणि खायला सुरुवात केलेली आहे. भक्त जर सर्व विसरून गेलाय तर आपल्याला सर्व विसरायला नको का? गोष्टी बोल नाही, मनामध्ये विचार. प्रियते अमरया भक्त्या हरिही म्हणतायत ना प्रल्हादी. शुद्ध भक्ती, शुद्ध प्रेम आहे, बाकी काहीच. म्हणून भगवान श्रीहरीची भक्ती करा तुम्ही मुलांनो, मित्रांनो. कोणीही आजपर्यंत पुष्कळ भक्त दैत्यांच्या मध्येही भक्त झाले. यक्ष राक्षस स्त्रिया शूद्र सगळेही जीव भगवंताची भक्ती करून भगवत स्वरूप झालेले आहे. हेच मनुष्य जन्म मिळाल्यानंतर हेच मिळवायचं आहे. सर्व ठिकाणी परमात्मा श्रीहरी आहे. ही भगवंताची श्रेष्ठ भक्ती ही मनामध्ये उत्पन्न ज्या वेळेला होईल त्यावेळेला तो कृतार्थ होतो. आत्मानात्म विचार मांडलेला आहे. भगवत भक्तीचं महात्म्य सांगितलेलं आहे. आणि बालबुद्धी आहे, शुद्ध मन आहे. त्या सगळ्याही मित्रांच्या मनावर परिणाम झाला की हरिभक्ती हरिभजन करायला ती सगळी मुळं लागली. चाललेलं आहे भजन त्यांचं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ कृष्ण नमस्ते. हरे मुरारे नाथ नारायण प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ कृष्ण भगवान. गुरुजी बाहेरून काम आटपून आले. आणखी आज त्यानं हे विलक्षण प्रल्हादजी एकटे भजन करत होते, सोडून गेलो होतं. आज सगळी शाळाच आणखी भजन करायला घाबरले प्रल्हाद आपले गुरुजी. आणखी हिरण्यकशिपूला जाऊन सांगितलं, महाराज हे तुमची शाळा तुम्ही सांभाळा म्हणा. सगळी शाळा बिघडली म्हणा. सगळे भजन करायला लागले. रागावला हिरण्यकशिपू. आणा म्हणाले, बोलावून आणा प्रल्हादाला. आलेले प्रल्हादजी नमस्कार करून उभे राहिले. मोराला आज मारायचं ठरविलं त्याने. रागाने पाहतो आहे, हात जोडून प्रल्हादजी उभे राहिलेले आहे. स्वभावच असा आहे, दैत्य स्वभाव. हिरण्यकशिपुरी विचारलं, अरे आपल्या कुळाचा भेद करतोस, नाश करतोस, हरिभक्ती करून सगळ्यांना भक्ती करायला लावतो. माझी आज्ञा तुला मान्य नाही तर तुला मी जिवंत ठेवणार नाही. मी रागावलो असताना सर्व आणखी त्रैलोक्यातले आणखी लोक सगळे घाबरतात, पण तुला माझ्या रागाचा काही भीती वाटत नाही. कोण तुझा बर देणार, तुझं बळ कोणाचं आहे म्हणा, तुझ्याजवळ कुणाचं बळ आहे, असा इतक्या उन्मत्तपणाने तू वागतो आहे. प्रल्हादजी ही मोठे स्पष्ट वाक्य. न केवलम मे भवतस्य राजन सवै बलम बलिनां चापरेषां परे वरे मी स्थिर जंगमाजे ब्रह्मादेव ये वशं प्रणीत. राजे साहेब, माझ्याजवळ कुणाचं बळ आहे असं तुम्ही विचारणार. मी विचारतो, तुमच्याजवळ कुणाचं बळ आहे हा विचार तुम्ही केला काय? तुमचंही बळ तुमचं नाही आहे राजे साहेब. सर्वांचं बल म्हणजे त्या परमेश्वर. बलम बलवतांच्या कामराग विवर्जितम भगवान सांग. सगळं बल माझं आहे. ब्रह्मादिक देव ज्यांनी आपल्या ताब्यामध्ये ठेवलेले आहे हे काही सामान्य काम नाही. तोच परमात्मा सर्व विश्वाचं नियमन करणारा आहे. राजे साहेब, ही आसुरी वृत्ती आपण टाकून द्या. मन शांत ठेवा. काय जिंकलो आपण? त्रैलोक्य जिंकलोय म्हणता, अभिमानाने सांगता.
स्वतःच मन तुम्हाला ताब्यात ठेवता येत नाही आणि त्रैलोक्य जिंकलं म्हणता तुम्ही, हे चांगलं नाही. तुम्ही आपल्या मनाला आवरा, विकार सोडून द्या मनात, असं बोलले प्रल्हाद. पण काय उपयोग? हिरण्यकशिपू म्हणाला, तुझं मरण जवळ आलेलं आहे असं दिसतंय, मलाच उपदेश करतोस तू? कोण तुझा संरक्षण करणारा कुठं आहे? हरी सर्व ठिकाणी आहे, मग या खांबात का दिसत नाही? आहे म्हणाले, तुम्हाला दिसत नाही त्याला मी काय करणार? बघूया म्हणाले. सिंहासनावरून खाली उतरला तो हिरण्यकशिपू आणि त्या सभेत त्या खांबावर त्याने जोराने मूठ मारलेली आहे. हरी आहे तिथं म्हणतो, बघूया म्हणाले. एकदम भयंकर गर्जना ऐकायला आली. सगळे सभेमध्ये असलेले लोक घाबरलेले आहे. कुठून हा आवाज आला काही कळलं नाही. सत्यम विधातुम निजभृत्य भाषितुम व्याप्तींच भूते सुखिदेषु चात्मनः अदृश्यताच्युत रूप मुज्वान स्तंभे सभायान नमृगंधमानुष. आपला भक्त प्रल्हाद सर्व ठिकाणी परमात्मा आहे अशी त्याची भावना आहे आणि तो सांगतो आहे स्तंभामध्ये सुद्धा माझा हरी आहे. त्याचं भाषण खरं करण्याकरता आणखी त्याच्या संरक्षणाकरता एकदम स्तंभ दुभंग झाला. बाहेर नरहरी प्रगट झालेली आहे. शरीर माणसाचं आणखी मुख तेवढं सिंहाचं असं रूप धारण करून आले. हिरण्यकशिपू पाहतो आहे, भयंकर रूप आहे, नरसिंह रूप. डोळे लाल झालेले आहे, ते केश आणखी पसरलेले आहे, दाढा मोठ्या आहे, कान मोठे ऊर्ध्व झालेले आहे. हिरण्यकशिपूनी विचार केला की माझ्या वधा करता आणि हरीने हे रूप घेतलेलं आहे. असू दे. एकदम त्या हरीच्या अंगावर, नरसिंहांच्या अंगावर हिरण्यकशिपू धावून गेलेला आहे. त्याला धरलं नरसिंहारी, पण त्याने मुद्दाम हातातून तो सुटला, बाहेर पडलेला आहे. हिरण्यकशिपू देवाच्या हातातून मोकळा सुटला बरोबर सर्व देवांनाही आणखी शंका उत्पन्न झाली की हिरण्यकशिपू देवाने धरलेला असताना आणखी सुटला. पुन्हा त्यांनी तरवार हातामध्ये उपसून घेतली, एका हातामध्ये ढाल घेतली, आणखी नरसिंहांना मारण्याकरता धावून गेला. त्याला धरलं न. आणखी संध्याकाळची वेळ झालेली आहे. दिवसा मृत्यू नको, रात्री मृत्यू नको. ते सगळे ब्रह्मदेवांचे वर सगळे खरे करायला पाहिजेत ना. नियमभंग करून मारायचं नाहीये, संयम आहे. जमिनीवर मृत्यू येऊ नये, आत मृत्यू नाही, बाहेर मृत्यू नाही, उमऱ्यामध्ये येऊन बसले. दिवसा नको, रात्री नको, संध्याकाळची वेळ झाली. शस्त्राने मृत्यू नको. त्याला मांडीवर घेतलेला आहे आणि नखाने त्याचं पोट फाडलेलं आहे आणि ते सगळे आतडी आपल्या गळ्यामध्ये घातलेलं आहे. त्याचं शरीर फेकून दिलेलं आहे. हिरण्यकशिपूचा नाश झाल्यानंतर सर्व देवांनी त्या ठिकाणी पुष्पवर्षाव केला आणि सर्वही देवांनी भगवंतांची पुष्कळ स्तुती केली आहे. देव आहे, गंधर्व आहे, ब्रह्मदेव आहे, शंकर आहे. सर्वांनी भगवान नरसिंहांची पुष्कळ स्तुती केली. आज या आपल्या भक्ताचं संरक्षण आपण केलं विष्णुदूताने हे सांगितलं. नरसिंह हे सिंहासनावर जाऊन बसलेले आहेत, रागावलेले आहेत. त्यांच्या जवळ कोणीही जाऊ शकत नाही, लांबून राहूनच स्तुती करत. देवाचा राग शांत कसा करायचा हा प्रश्न उत्पन्न झाला. ब्रह्मदेव सगळे देव लक्ष्मी देवीकडे गेले. आई साहेब, देवांचा राग तेवढा आपण शांत करा. या लक्ष्मीनं लांबूनच पाहिलं. तेव जन्मामध्ये असं रूप कधी पाहिलं नाही. नाही, माझं काम नाही, तुम्ही काही वाटेल ते करा, मला हे करता येणार नाही. मग ब्रह्मदेवानी प्रल्हादाला सांगितलं, बाळ तू जा, तुझ्या पित्याबद्दल अतिशय राग आलेला आहे देवाला, त्यांचा राग तेवढा तू शांत. प्रल्हादजीला काही भीती वाटण्याचं कारण,
देव रागावतच नाही अशी निश्चित वृत्ती असल्याशिवाय उपासना होत नाही. काही प्रतिकूल घटना घडल्यानंतर देव रागावला म्हणून प्रतिकूल झालं म्हणजे देवाचा दोषच आमच्या मनामध्ये राहणार नाही. अनुकूल असं चिंतन, देव नेहमी अनुकूल आहे, देव नेहमी आणखी आपली कृपा करणार आहे. प्रल्हादजी गेले साष्टांग नमस्कार भगवान नरसिंहांच्या चरणावर त्यांनी घाला. गेला राग देवा, आपल्या चरणावर हा बालक पडलेला आहे. दया उत्पन्न झाली, त्याला उठवलं प्रल्हादाला आणि त्याच्या मस्तकावर नरसिंहाने आपला वरद हस्त ठेवले. ध्रुवाच्या गालाला नुसता शंख लावला होता, याच्या मस्तकावर हात. हस्तस्पर्श भगवंतांचा होण्याबरोबर आत्मदर्शन झालेलं आहे, आत्मज्ञान पूर्ण झालेलं आहे, सर्व पापक्षय झालेला आहे. आणखी अश्रुधारा नेत्रातून वाहत आहे. भगवान नरसिंहांची स्तुती प्रल्हादजींनी करण्याला आरंभ केलेला आहे. पुष्कळ मोठी स्तुती आहे, प्रेम आहे, ज्ञान आहे, सगळं त्याच्यामध्ये आहे. आरंभाला प्रल्हादजी म्हणाले, ब्रह्मादिक देव आपली स्तुती करू शकत नाहीत, मी तर दैत्याच्या वंशात जन्माला आलेला, मला आपली स्तुती कशी करता येईल देवा? आपली भक्ती करणारा जो आहे तो सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे, त्याच्यावरच आपली कृपा. कोणीही भक्त आपली सेवा करणारा तो स्वतः करताच करतो. आपल्याला काही वस्त्र देणं, अलंकार देणं हे सगळं स्वतः करताच काही भक्त करतात. त्यांनी एक ज्ञान सिद्धांत सांगितलेला आहे, परमार्थ. सर्व जीव म्हणजे परमेश्वराचं प्रतिबिंब आहे. बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब म्हणजे जीव आहे, प्रतिबिंबवाद. तेव्हा जीवाला जर पाहिजे असेल तर बिंबाला दिलं पाहिजे. आरशामध्ये जे प्रतिबिंब आहे त्या प्रतिबिंबाच्या गळ्यात जर आणखी सोन्याचा हार पाहिजे असेल तर हे जे बाहेर असलेलं बिंब त्याच्या गळ्यामध्ये तो हार घातला पाहिजे. त्या बिंबाला अर्पण केल्यानंतर तेच प्रतिबिंबालाही मिळत आहे. तसे सगळे भक्त सेवा करतात म्हणाले, सगळे स्वार्थी आहेत, निष्काम कोणी नाही. सिद्धांतही सांगितला. आणखी कार्य जीवांचं कसं होतं हेही दाखवलेलं आहे. देव काही आपल्याकडे ठेवून देत नाही, सगळं जीवांना देऊन टाक. आपण अवतार अनेक घेतले देवा, हे काय लोकांना भीती दाखवण्याकरता घेतले का भीतीतून मुक्त करण्याकरता घेतले म्हणाले? हे सगळे देव भ्यालेले आहेत. लक्ष्मी देवी ही घाबरलेली आहे. राग कशाला आपल्याला? ज्याच्याबद्दल राग आलेला आहे तो तर गेला म्हणाले, आता कशाला राग पाहिजे? आपला राग आपण आवरा. सर्व लोक आता आनंदात आहे, समाधान सर्व लोकांचं झालेलं आहे. मला मात्र आपल्या या रागाची भीती किंवा या स्वरूपाची भीती वाटते. मला माझ्या या संसाराची भीती वाटती म्हणाले. या संसारातून मला आपण लवकर माझा उद्धार करा आणि सर्वांचा उद्धार, मला एकट्याचा नको आहे, सर्व लोकांचाही आपण उद्धार करा अशी प्रार्थना केली. आपली दास्य भक्ती मला मिळावी हेही त्यांनी सांगितले. आपल्याला नमस्कार करावा, वाणीनं आपली स्तुती करावी, सेवा शरीराने घडावी, पूजा घडावी, आपल्या दिव्य चरित्राचं अखंड स्मरण व्हावं आणि आपल्या कथांचं श्रवण नित्य घडावं अशी षडंग भक्ती त्यांनी मागितली. भक्तांनी याप्रमाणे स्तुती केल्यानंतर नारद सांगतात, धर्मराज भगवान प्रसन्न झाले. प्रल्हाद, काय पाहिजे तुला मागून घे. माझं दर्शन झाल्यानंतर काहीही इच्छा मानवाची जीवाने राहत नाही, सर्व इच्छा पूर्ण. मागून घे तू. परंतु तो खरा निष्काम भक्त होते प्रल्हादजी, त्याने काही मागितलं नाही. भक्ती योगाचा हा प्रतिबंध आहे म्हणाले, काही मागणं देवाजवळ म्हणे. प्रल्हादजी सांगतात, देवा मला काय लोभामध्ये टाकता काय? आपण वर मागून घे नामूक घे, मी असा लोभ नाही मला. मी मुमुक्षु आहे, मला बाकी कोणतीही इच्छा नाही.
आपल्यासारखे मला स्वामी मिळालेले आहे आणि मी आपला भक्त आहे, अनन्य भक्त. कशी मला मागणारा हा खरा भक्त होत नाही. तेव्हा मला काहीही इच्छा नाही आहे. जर आपल्याला काही देण्याची इच्छा असेल तर माझ्या मनामध्ये कोणतीही वासना राहू नये एवढं मला वर द्या. कामान्मे हृदि असंरोहम भवतस्तु ऋणेवरम कामानां हृदि असंरोह. माझ्या मनामध्ये कोणतीही इच्छा उत्पन्न होऊ नये. सर्व काम निवृत्ती ही मुक्ती आहे, मुक्तीचं स्वरूप आहे. ते प्रल्हादजींनी मागितलं. कोणतीही इच्छा राहू नये याचा अर्थ जीवभाव संपलेला आहे, तो प्रत्यक्ष परमेश्वर झालेला आहे. आणखी एक वर मागतो म्हणाले. माग म्हणाले, तुला कुणी नाही. पिता प्रल्हादजी सांगताय, आमच्या पिताजींनी आपला द्वेष केला, वैर केलं, पण अज्ञानाने केलं. आपलं स्वरूप न जाणताना त्यांनी वैर केलेलं आहे, निंदा केली. त्यांचाही उद्धार व्हावा अशी माझी इच्छा आहे. केवढा मोठा अंतःकरण आहे. पिता मे पूये दो, त्यांच्या पातकापासून पिताचा पिता मुक्त व्हावा. भगवान सांगतात प्रल्हादा, तुझ्या पित्याचा तर उद्धार झालेलाच आहे म्हणाले, पण पित्याच्या पूर्वीच्या 21 पिढ्यांचा उद्धार झालेला आहे. आणि याचं कारण नरसिंह सांग, यत् साधोस्य गृहे जातो भवान्वयी कुलपाव, की याच्या घरामध्ये तुझ्यासारखा सर्व कुलाला पवित्र करणारा मोठा भक्त निर्माण झालेला आहे. तुझ्यासारखा भक्त या कुलामध्ये उत्पन्न झाल्यामुळे हे सगळं कुल पवित्र होऊन गेले. भक्तांनी देवाला मोठं म्हणायचं, देवही भक्तालाच मोठेपणा देत नाही. ज्या ज्या देशामध्ये माझे भक्त असतील ते सर्व देश पवित्र होऊन जातात. जात आहे राज्य वगैरे सांभाळतो, सर्व आणखी भक्तांचं आदरभाव धारण करू हे राज्य कर्म. पित्याचं औषध एक सळ करून टाक. राग शांत झाल्यानंतर ब्रह्मदेव जवळ आले. देवा, आपण या असुराचा नाश करून या बालकाचं संरक्षण केलं, फार चांगलं झालं. माझ्याजवळ यांनी वर मागितले आणि सर्व ही एकंदर सर्वांना यांनी त्रास दिलेला आहे, मुलालाही त्रास दिला. नरसिंह म्हणाले, ब्रह्मदेवा, तुम्ही आता यापुढं वर देताना थोडा विचार करून वर देत चला. म्हण काय हे असुरांनी वर काय मागितले, तुम्ही प्रत्येक वेळेला तसाच तू म्हणत गेला. आणि हा असुर आपल्या स्वभावाप्रमाणे सर्वांना आणखी त्रास देणारा निर्माण झाला ना. मुलगा जिथं ज्याला आणि मुलाबद्दल द्वेष करणारा असुर इतरांचा द्वेष किती केला असेल. बजावलेला आहे ब्रह्मदेवानं. आणखी भगवान नरसिंह गुप्त झालेले. प्रल्हादजीलाच राज्याभिषेक केला ब्रह्मदेवाने आणि सर्वांचा सत्कार प्रल्हादजीने केला. आपल्या आपल्या लोकांना सर्व ब्रह्मादिक देव निघून गेले. हेच दोघे हिरण्याक्ष हिरण्यकशिपू हे पुढे रावण आणि कुंभकर्ण झाले. त्यांचा नाश रामावतार धारण करून भगवंतांनी केला. पुढं तेच हे शिशुपालवंत भक्त झाले. भगवान श्रीकृष्णाने त्यांचा नाश केला, त्यांना मुक्त केलेला आहे. ही सगळी कथा, हा इतिहास धर्मराजाला नारदाने सांगितलेला आहे. आणि शेवटी त्याला सांगितलं, बाबा तुम्ही पांडव म्हणजे खरे पुण्यवान आहात, भाग्यवान आहात, कारण तुमच्या घरी आम्हाला सगळ्या ऋषींना यावं लागतं म्हणाले. तुमच्या घरामध्ये भगवान श्रीहरी वास्तव्य करतायत, केवढं तुमचं पुण्य आहे. प्रल्हादाला एकदा दर्शन दिलं, त्याच्या पित्याचा नाश केला, त्याचं संरक्षण केलं, त्याला वर प्रदान केलं आणि भगवान नरसिंह गुप्त झाले.
हा द्वारकेचा राणा पांडवा घरी राहतो आहे, आम्हाला यावं लागतं म्हणाले. केवढं भाग्य तुमचं आहे. पण तुम्ही याला जाणून राहा, हा आपला मामे भाऊ आहे. अर्जुनाला वाटतं हा आपला मित्र आहे, वाटेल ती कामं सांगता तुम्ही याला आणि करतो हा. काही मनापमान काही नाही. याचं आणखी स्वरूप काय आहे, हा प्रत्यक्ष परमेश्वर आहे हे समजून घेऊन आता याच्याबद्दल वागा, याची आज्ञा पालन करा. यात भगवान गोपाळ कृष्णाने पूर्वीही त्रिपुरासुर जन्माला आला, त्याचा नाश करायचा होता. त्यावेळेला आणखी एकाच बाणाने त्या 3 विमानांचा नाश झाला पाहिजे, जाळून टाकली पाहिजे विमान. मग भगवान विष्णूंनी बाणाचं रूप धारण केलं. शंकर भगवंताने तो बाण हातामध्ये घेतला आणि त्या एकाच बाणाने त्रिपुर दहन करून टाकलेला आहे. त्यावेळी सर्व राक्षसांचा नाश झाला. म्हणजे भगवंतानी शंकरांना हे सहाय्य केलं आणि ते कर्म केले. अशा प्रकारचा हा भगवान श्रीहरी. त्याची सेवा तुम्ही जितकी ज्ञानपूर्वक करा तितकं तुमचं आणखी कल्याण होणार आहे, असं नारदाने सांगितल्यानंतर मग नारदांना त्यांनी सर्व वर्ण आश्रम यांचे धर्म विचारले. 4 वर्णांचे 4 आश्रमांचे धर्म कोणते आहे ते मला समजावून सांगा. धर्म जिज्ञासू धर्मराज आचरण करणारे. आणि नारदाने त्यांना सर्व उपदेश केला. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय श्रीकृष्ण गोविंद हरे हे नाथ विश्वनाथ मुकुंद विष्णो भगवान नमस्ते गोविंद हरे हे नाथ श्री कृष्ण हरे हरे विश्वनाथ गोपाल कृष्ण भगवान जय. करण आरती निगम वृक्ष सारा भागवत संज्ञा भव पारा. आरती निगम वृक्ष सारा भागवत संज्ञा भव पारा. नारद कथा साधु श्रवणी परीक्षिती लवला शुक चरणी. विरागे तनु त्यागे करुणी कथी अवतार कथा वर्णी. विदुर मैत्रेय संग घडला विदुर मैत्रेय संग घडला. निधी अति कष्टी निपजवी सृष्टी सुखाची वृष्टी. कपिल मुनी देवहूती दारा पुरातन सुकर अवतारा. आरती निगम वृक्ष सारा भागवत संज्ञा भव पारा. ब्रह्मसुत दक्ष वंश यागी आला ध्रुव तपे अचल भागी. ऋतु प्राचीन बर्हि रागी प्रियमृत वनवासा त्यागी. मही आकाश गोल वदला मही आकाश गोल वदला. नरक भय हरुनी अजामिल तरुणी बोध बहु करुणी. चित्र केतुरे पैल पारा काश्यप संतति सुखधारा. आरती निगम वृक्ष सारा भागवत संज्ञा भव पारा.
भक्त प्रल्हाद भये तरला, हरी नर हरी रूप नटला. नगरापासून करी सुटला, समुद्र महिनी बळी पिटला. कूर्म मोहिनी विषकराया, कूर्म मोहिनी विषकराया. रवी शशिगोत्र हरित पात्र, अमित युग पात्र. कृष्ण भक्तीने अंकुपारा, नव महासंभ विलासारा. आरती निगम वृक्ष सारा, भागवत संज्ञा भवपारा. कौशशाणूर मुख्य वीरा, माया अवतरला वीरा. गोकुळी लीला करू शकला, सहाय्य झाला अर्जुनाला. उद्धवा ज्ञान कथा बोधी, उद्धवा ज्ञान कथा बोधी. युग विलय परीक्षित समय, मृकंडोदय पावला हरिचरणी धारा. विठ्ठल मध्ये संद बारा, आरती निगम वृक्ष सारा. भागवत संज्ञा भवपारा, आरती निगम वृक्ष सारा. भागवत संज्ञा भवपारा. गोपाल कृष्ण गोपाल की जय. विश्वमवाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते बुधाय तुभ्यं. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां. लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. यत्र यत्र रघुनाथकीर्तनं तत्र तत्र कृतमस्तदाञ्जलिः. बाष्पवारि परिपूर्णलोचनं मारुतिं नमत रक्षसान्तकम्. पुस्तकजपवटहस्ते वरदाभयचन्द्रचारुबाहुरसे. कर्पूरामरदेहे वागीश्वरि चोदया सुमम वाचं. हरये नमः हरये नमः. श्रीगणेशाय नमः. श्रीगुरुचरणारविन्दाभ्यां नमः. श्रीशुक उवाच. श्रुत्वे हितं साधुसभाजितं, महत्तमाग्रण्य उरुक्रमात्मना. युधिष्ठिरो दैत्यपतेर्मुदायुधः पप्रच्छ भूयस्नयं स्वयंभुवः. शुकाचार्य महाराज सांगतात, राजा दैत्यराज हिरण्यकशिपूचं चरित्र नारदांच्या मुखातून धर्मराजाने ऐकलं. आनंद झाला त्याला. आणि नंतर त्यांनी नारदांना विचारलं, महाराज मानवांचा जो धर्म आहे आचार धर्म, वर्ण आश्रमांचा आचार, तो आचार धर्म आपल्या मुखातून ऐकण्याची मला इच्छा आहे. साक्षात भगवान ब्रह्मदेवांचे आपण पुत्र, आपल्यासारखे नारायणांचे जे भक्त आहेत त्यांनाच खरं धर्म रहस्य हे माहिती असते. धर्मराजाचा प्रश्न ऐकून नारदांनाही समाधान. नारद सांगतात, धर्मराज
भगवान नारायणांच्या मुखातूनच मी ऐकलेला आहे हा धर्माचार, हा तुला मी सांगतो. आरंभाला दाक्षायणी पासून ज्याने अवतार घेतला, बद्रिकाश्रमामध्ये ज्यांचं वास्तव्य आहे, तप चालू आहे. धर्माचं मुख्य प्रमाण म्हणजे वेदरूपी परमात्मा आहे, श्री आहे. वेदाभ्यास करणारे जे काही ऋषी आहे त्यांनी करून ठेवलेल्या स्मृती ह्याही धर्माचं प्रमाण. सामान्य धर्म सर्वसाधारण तो अगोदर सांगताय. सत्य, दया, तप, शुचिता, तितिक्षा, विचार, अंतरिंद्रिय निग्रह, बहिरिंद्रिय निग्रह, संतोष, श्रेष्ठ पुरुषांची सेवा, व्यावहारिक जे विषय आहेत या विषयांच्या करता प्रयत्न कमी करणं, मानवांच्या प्रयत्नाचं इष्टफल कसं प्राप्त होत नाही हे पाहणं, आत्मानात्म विचार करणं, अन्न धान्य धन वगैरे जे आपला असेल याचा विभाग करणं, सर्व भूतांना ते आणखी त्यातून यथाशक्ती देणं, सर्वांच्या ठिकाणी परमात्म भावना धारण करणं आणि ईश्वराची श्रवण कीर्तनादिक नवविधा भक्ती, हा 30 प्रकारचा सामान्य धर्म आहे. पुन्हा नाही चारी वर्ण, चारी आश्रम, स्त्री पुरुष बाल वृद्ध सर्वांना हा करता येणार. आता वर्णधर्म सांगताय. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. गर्भाधानादिक संस्कार ज्या ठिकाणी अविच्छिन्न चालू आहे त्यालाच द्विज म्हणायचं. यज्ञ करणं, अध्ययन करणं, दान करणं ही द्विजांची कर्म आहे. आश्रमाचे वेगळे वेगळे धर्मही त्यांना आहेत. विप्राणी अध्ययन, अध्यापन, यज्ञ, यजन, याजन आणि दान आणि प्रतिग्रह ही 6 कर्म विप्राला सांगितलेली आहे. त्यापैकी याजन, प्रतिग्रह आणि अध्यापन ही उपजीविकेची साधनं म्हणून सांगितलेली आहे. उत्तम वृत्ती आणखी इतरांनी घेऊ नये. आपत्ती नसेल तर घेऊ नये. आणखी काही सांगितलेलं आहे. ऋतवृत्ती म्हणजे उंश आणि शिरवृत्ती त्याला म्हणतात. शेतात पडलेले धान्यकण पुष्कळ असते, ते गोळा करून आणणं आणि त्याच्यावर निर्वाह करणं ही उंश वृत्ती आहे. मोठा बाजार ज्या ठिकाणी असेल तिथेही धान्य पुष्कळ सांडलेलं असतं, ते कण गोळा करून आणून त्याच्यावर निर्वाह करणं ही शिरवृत्ती. अयाचित राहून आणखी आपलं कर्म करणं ही अमृत वृत्ती आहे. नित्य याचना करणं ही मृत वृत्ती आहे. आणखी कृषी कर्म करणं ही परमृत वृत्ती आहे. सत्यानृत म्हणजे वाणिज्य वृत्ती, व्यापार करणं आणि नीच सेवा करणं ही श्वान वृत्ती आहे. ती कधीही विप्राणी करू नये, राजज्ञानी करू नये, क्षत्रियाने. बाह्य इंद्रियांचा निग्रह, अंतरिंद्रिय निग्रह, तप, शुचिता, संतोष, क्षमा, परिवृत्ती, ज्ञान, दया, भगवत भक्ती ही ब्राह्मणाची आणखी लक्षणं सांगितली. पराक्रम आहे, धैर्य आहे, तेज आहे, त्याग आहे, चित्ताचा निग्रह आहे, आणखी सर्वांचं रक्षण करण्याची प्रवृत्ती आहे. हे क्षत्रियांचं लक्षण. देव, गुरु, भगवान यांची भक्ती करणं, धर्म, अर्थ, काम ह्या 3 अर्थांचं आचरण करणं, आस्तिक्य बुद्धी असणं आणि नित्य उद्योगशील असणं हे वैश्याचं लक्षण आहे. चतुर्थ वर्ण जो शूद्र आहे, सर्वाशी नम्रतेनं वागणं, पवित्रपणाने राहणं,
स्वामी सेवा करणं, आमंत्र यज्ञ करणं, चोरी वगैरे कोणाशीही न करणं, गाईचं विप्राचं संरक्षण करणं, सत्य भाषण करणं हा शूद्रांचा धर्म आहे. पतिव्रता स्त्रिया ज्या आहे यांनी पतीची सेवा करणं, पतीचे जे आप्त बांधव आहे त्यांच्याबद्दलही अनुकूल वृत्ती सेवून राहणं, ग्रह संवार्जन करणं, झाडून काढणं, स्वतःही उत्तम आणखी वस्त्रालंकाराने संपन्न राहणं, प्रेम भाषणाने मधुर भाषणाने नम्रतेनं सर्वांच्याही मनाला समाधान देणं, अशी जी पतिव्रता स्त्री आहे आपल्या कर्तव्यामध्ये लक्ष राहणारी, ती आणखी हरिलोकामध्ये पतीला बरोबर घेऊन लक्ष्मीप्रमाणे सुखाचा उपभोग घेत राहते. शंकर जातीमध्ये उत्पन्न झालेले जे आहेत त्यांचा धर्म म्हणजे त्यांचा कुळामध्ये चालत आलेला जो आहे तो त्यांनी त्याप्रमाणे आचरण करावं. असे प्रत्येकाच्या स्वभावाला अनुसरून हे धर्म सगळे सांगितलेले आहेत, कर्तव्य वेदाने सांगितलेली आहेत. अनंत वासना मनामध्ये असतात, अधिकाधिक विषय सेवनाने त्या वासना जास्ती जास्ती वाढतात, म्हणून त्या कमी करण्याचा प्रयत्न करणार. यानंतर आता आश्रम धर्म सांगता येणार. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणखी संन्यासी. ब्रह्मचारी गुरुकुले वसंतांतो गुरुर्हितम आचरण दासवन नीचो गुरु सुदृढ सौधा. उपनयन झाल्यानंतर गुरुकुळामध्ये त्याने जाऊन राहावं, आणखी गुरुची सेवा करावी, अत्यंत प्रेम श्रद्धा भक्ती असावी अंतःकरणामध्ये. सायंकाळी आणि प्रातःकाळी सद्गुरूंची, अग्नीची, सूर्य नारायणांची, देवतांची भक्ती सेवा करावी. मौन धारण करून दोन्ही वेळेला संध्योपासना करावी, गायत्री मंत्राचा जप करावा आणि गुरुनी बोलावल्यानंतर जवळ जाऊन आरंभी आणि शेवटी त्यांच्या चरणाला वंदन करून वेदाचा अभ्यास करावा. कृष्णाजी जटा, दंड, कमंडलू, यज्ञोपवी हे सगळं त्यांनी धारण करा. दोन्ही वेळा भिक्षा मागून ते भिक्षान्न गुरुना निवेदन करावं. त्यांची अनुज्ञा झाली तर मग भोजन करावं, नाही तर उपोषित राहावं. सुशी, मिताहारी, श्रद्धावान, जितेंद्रिय असं त्यांनी राहावं. स्त्रियांच्या बद्दल आवश्यक तेवढाच व्यवहार त्यांनी करावा, जास्ती संपर्क करू नये. हे नियम ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यासी सगळ्याला आहे. याप्रमाणे आणखी वेदाभ्यास शेवटपर्यंत करायचा असेल तर शेवटपर्यंत ब्रह्मचर्य आश्रम धारण करून त्याने वेदाभ्यासामध्ये आपलं सगळं आयुष्य खर्च करावं. काही काळ आपल्या शाखेचं अध्ययन झाल्यानंतर आणि गुरुना दक्षिणा यथाशक्ती देऊन गृहस्थाश्रमाचा स्वीकार करावा, अथवा वानप्रस्थाश्रम किंवा इच्छा असेल तर संन्यासाश्रमाचाही स्वीकार त्या ब्रह्मचार्यांनी करा. अग्निनारायण, सद्गुरु, परमात्मा सर्वही प्राणिमात्र यांच्या ठिकाणी परमेश्वराची व्याप्ती आहे हे लक्षात ठेवा. असा आश्रम धर्माप्रमाणे वागणारा ब्रह्मचारी, वानप्रस्थ, गृहस्थाश्रमी, संन्यासी यांना ईश्वर कृपेनं आत्मज्ञान होत आणि ते मुक्त होतात. वानप्रस्थाचे धर्म सांगताय नारद ऋषी लोकाला. तो जे काही सूर्य किरणाने पक्व झालेलं धान्य म्हणा, अग्नीमध्ये शिजलेलं धान्य हेही त्यांनी ग्रहण करावं.
नवीन धान्य प्राप्त झाल्यानंतर जुनं धान्य आणि त्याचा त्याग करावा, देऊन टाकावं, कोणाचाही संग्रह करू नये. अग्नी सुरक्षित राहण्याकरता अग्नी फक्त एखाद्या गुहेमध्ये किंवा झोपडीमध्ये अग्नीना ठेवावं आणि आपण मोकळ्या जागेत राहायचं आहे. थंडी, वारा, पाऊस, सूर्य किरण वगैरे सगळं त्यांनी सहन करायचं. जरा धारण करणारा दंडकमंडू 12 वर्ष, 8 वर्ष, 4, 2 किंवा 1 जशी शक्ती असेल त्याप्रमाणे हा तितिक्षेचा अभ्यास त्यांनी करायचा आहे. आपलं कर्म करण्याचं सामर्थ्य राहिलं नाही, व्याधी म्हणा किंवा म्हातारपणामुळे म्हणा, सामर्थ्य जर शरीरातलं नाहीच झालं तर आहार त्याग त्यांनी करावा आणि मूळ तत्व जे परमात्मा रूप त्याचं चिंतन करून आपल्या शरीराचं विसर्जन त्यांनी करावं. संन्यासी त्यांनी कसं वागावं हे सांगतात. वानप्रस्थाश्रमामध्ये असणारा जो आहे जीव, याला जर सामर्थ्य असेल शरीरामध्ये फिरायला तर त्यांनी संन्यासाश्रम दीक्षा घ्यावी. फक्त देह जेवढा शिल्लक राहिलेला बाकी कशाचाही संग्रह त्यांनी करू नये. निरपेक्ष वृत्तीनं कोणत्याही गावामध्ये 1 रात्र फक्त त्यांनी मुक्काम करावा, लगेच दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गावाला असं सारखं फिरावं म्हणा. कौपीन आहे, एक पांघरण्याचं वस्त्र, दंडकमंडू, एकट्याने संचार करायचा आहे. सर्व ही भूतांच्याबद्दल अत्यंत प्रेमभावान आहे. नारायणाची भक्ती अंतःकरणामध्ये, संपूर्ण विश्व हे नारायण स्वरूप आहे असा त्याने अभ्यास करावा. मृत्यू वगैरे याची भीती काही बाळगण्याचं कारण नाही म्हणाले. देहाला सगळे हे विकार आहे. जे काही नास्तिक शास्त्र असतील त्या ठिकाणी आसक्त होऊ नये. वादविवाद कुणाबरोबरही करू नये. शिष्य संग्रह त्यांनी करू नये. जास्ती ग्रंथांचा अभ्यासही करू नये. संन्यासाश्रमाचे हे धर्म सांगतायत. त्या संन्यासामध्ये सुद्धा आत्मज्ञान होण्याकरता घेतलेला एक संन्यास, विविधिषा संन्यास म्हणतात, ज्ञानाच्या इच्छेनं घेतलेला, आणि ज्ञान झाल्यानंतर होणारा संन्यास, नैसर्गिक संन्यास, विद्वत संन्यास, तो फार मोठा आहे म्हणाले. विद्वान संन्यासी जो आहे तो काय करतो, कसा वागतो, कोणत्या याचा आहे, वर्णाचा आहे, आश्रमाचा आहे, काही समजत नाही. याबद्दल पूर्वी घडलेला इतिहास तुला सांगतो धर्मराज. भगवान अवधूत दत्तात्रेय आणि प्रल्हादजी आहेत यांचा संवाद झालेला आहे. पृथ्वीवर आणखी संचार करण्याकरता प्रल्हादजी बाहेर पडलेले आहेत. राजधानी फिरता फिरता सह्य पर्वतावरती कावेरी नदीच्या तीरावर एका झाडाखाली एक महात्मा फक्त पडलेला आहे, जमिनीवर पडलेला आहे. ते विलक्षण आहे पण काही कळत नाही हा कोणचा आहे. त्याचा वर्ण कोणचा, त्याचा आश्रम कोणचा, काही समजून येणार नाही. स्वस्थ आहे, प्रयत्न नाही, कर्म नाही, काही नाही. प्रल्हादजींनी त्यांना नमस्कार केला, पायावर मस्तक ठेवलेलं आहे आणि जिज्ञासू बुद्धीनं त्या भगवत भक्त असुरांनी विचारलं, महाराज बिभर्षी कायम पीवान सोद्यमो भोगवान यथा वित्तंचैव उद्यम वदाम भोगो वित्तवदामिह भोगिनां खलु देहोयम पीवा भवती नान्यथा. व्यवहारामध्ये जो कार्यकारण भाव मानून आपण वागतो त्याप्रमाणे प्रल्हादजी विचारतात. आपलं शरीर महाराज इतकं धष्टपुष्ट कसं राहिलं. एखादा प्रयत्न करणारा
धनधान्य मिळवणारा जो आहे त्याचं शरीर चांगलं असतं. उद्योग केला तर द्रव्य मिळतं. द्रव्य मिळाल्यानंतर खाण्यापिण्याची व्यवस्था करता येते. आणखी अशी व्यवस्था ज्यांची झालेली आहे त्यांचाच देह असा चांगला असतो असं आम्ही पाहतो. आपण तर स्वस्थ झाडाखाली पडून राहिलेले आहे. काही उद्योग करीत नाही, तुमच्याजवळ अर्थ नाही, मग भोग खाण्यापिण्याची व्यवस्था कशी? आणि काहीही व्यवस्था नसताना तुमचा देह इतका चांगला कसा आहे हा प्रश्न आहे. समर्थ आहात आपण. कोणताही उद्योग आपण कोणालाही ज्ञान देऊ शकाल किंवा कोणताही उद्योग करून आपल्याला पुष्कळ द्रव्य मिळता येईल. जिज्ञासू म्हणून आणखी प्रल्हादजींनी हे विचारल्यानंतर नारद सांगता हसले थोडे अवधूत. म्हणाले बाबा तू मोठा भगवत भक्त आहेस. तू आता विचारलंस म्हणून माझा अनुभव मी कसा वागतो, माझं काय वर्तन आहे आचरणात तुला सांगतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.